Now next point is AC voltage applied to an inductor. आता आपण AC voltage जे EMF हा आपण प्युअरली इंडक्टिव्ह सर्किटसाठी अप्लाय करायचा आहे. आणखी ह्याच्यामध्ये करंट आणि व्होल्टेज जे आहे याच्यामध्ये काय फेज डिफरन्स असतो हा फेज डिफरन्स आपण इथं पाहायचा आहे. नाउ कन्सिडर दिस डायग्राम and corresponding animation of this inductor. AC voltage applied to inductor. Here let us now connect the source of alternating EMF to a circuit containing pure inductor capital L only. तर आपण इथं कॅपिटल L इतका इंडक्टन्स जे आहे ज्या कॉइलचा त्या इंडक्टन्स कॉइलला आपण जर AC व्होल्टेज EMF जर आपण अप्लाय केला E इक्वल टू E0 साइन ऑफ ओमेगा टी, हे त्या ॲनिमेशनमध्ये पण दाखवले पहा. ही कॉइल आहे, त्यामधून करंट फ्लो होतो आहे. द सर्किट इज प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट. आता हे सर्किट जे आहे इंडक्टन्स जे आहे हा प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट आहे असं आपण कसं पण कन्सिडर करायचं इथं. सपोज द अल्टरनेटिंग EMF सप्लाइड इज रिप्रेझेंटेड बाय E इक्वल टू E0 साइन ऑफ ओमेगा टी. आता आपण याला जे अल्टरनेटिंग EMF आपण जे अप्लाय केलं आहे त्याची वेळेला आपण E इक्वल टू E0 साइन ऑफ ओमेगा टी AC व्होल्टेज AC EMF जे आपण इथं अप्लाय केलं असं मग कन्सिडर केलं तर when the key is closed current I begins to grow in the inductor because magnetic flux linked with it changes and induced EMF is produced which opposes the applied EMF. This is Faraday's law. आता आपण की जी आहे ही की क्लोज केल्यानंतर ह्यामधून करंट इंक्रीज होईल. सडनली करंट इंक्रीज होईल. करंट इंक्रीज झाल्यानंतर हा इंक्रीजिंग करंट ज्यावेळी ह्या चेंजिंग ह्या इंडक्टन्स कॉइलमधून पास होईल त्यावेळी ह्या सराउंडिंगला जे डेव्हलप झालेले मॅग्नेटिक फील्ड आहेत त्या पण इंक्रीजिंग असतील आणि त्या इंक्रीजिंग मॅग्नेटिक फील्ड जे आहेत ह्या चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स असणार आहेत आणि ह्या चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स त्याच कॉइलमध्ये इंड्यूस होतील. आणखीन EMF प्रोडक्शन होईल. हा फॅरेडेज लॉ आहे. ह्या करस्पॉन्डिंग ॲनिमेशनमध्ये दाखवले पहा. त्यातून करंट फ्लो होतो आहे. हा करंट फ्लो झाल्यामुळे ह्या सराउंडिंगला मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप झालेलं आहे. हे डेव्हलप झालेलं मॅग्नेटिक फील्ड जर करंट इंक्रीजिंग असेल तर मॅग्नेटिक फील्ड पण इंक्रीजिंग असेल. त्यामुळं ह्या सराउंडिंगला डेव्हलप झालेल्या फ्लक्स जे आहेत ह्या फ्लक्स पण इंक्रीजिंग असणार आहेत आणि ह्या चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स असतील. ह्या चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स त्याच कॉइलला असोसिएट झाल्यामुळे लिंक झाल्यामुळे त्या कॉइलमध्ये EMF प्रोडक्शन होईल. आणखी हा डेव्हलप झालेला EMF जे आहे प्रोड्यूस झालेला EMF जे आहे तयार झालेला EMF जे आहे हा EMF आपण जे अप्लाय केलेला EMF आहे त्या EMFला हा अपोज करतो. हा फॅरेडेज लॉ आहे, लेन्झ लॉ. तर इथं हे अकॉर्डिंग टू लेन्झ लॉ तर लेन्झ लॉनुसार पहा E इक्वल टू मायनस L इंटू di/dt. हा डेव्हलप झाला EMF जे आहे आणि हा आपण अप्लाय केला EMF आहे दोन्ही हे एकमेकाला अपोज करतात म्हणून मायनस आहे. याला हा इंडक्टन्स आहे आणि di/dt रेट ऑफ चेंज ऑफ करंट आहे आणि हा EMF इतका येतो. तर आपण हा पुढे आता सॉल्व्ह करून यामध्ये हे EMFचं इक्वेशन आपण इथं अप्लाय केलं आहे. करंटचं इक्वेशन आपण इथं आता प्रोड्यूस करणार आहे. करंटचं इक्वेशन आपण इथं कॅल्क्युलेट करणार आहे. टेकिंग ओनली मॅग्निट्यूड ऑफ लेन्झ लॉ. आपण लेन्झ लॉ जे कन्सिडर केलं आहे त्याची फक्त व्हॅल्यू मॅग्निट्यूड घेतली दॅट इज E इक्वल टू L इंटू di/dt. मायनस साइन आपण इथं विचार घेतलेला नाही, फक्त मॅग्निट्यूड घेतलेले आहे. ह्या टर्म्स आपण रिअरेंज केल्यानंतर di इक्वल टू E/L dt इतकं होईल. नाउ इंटिग्रेटिंग द अबव इक्वेशन ऑन बोथ साइड्स. दोन्ही साईडचं आपण इंटिग्रेशन घेतल्यानंतर हे इक्वेशन असं होईल इंटिग्रेशन ऑफ di इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ E/L dt. Now putting value of E is remaining terms are as it is, integration of di is as it is, L dt as it is, only putting value of E is nothing but E0 sin of omega t. Then integration of di is I. Again this E0 by L is constant, taking out of this integration sign, and integration of sin omega t dt is minus cos omega t upon omega प्लस C. आता प्लस C जे आहे हा di आणखी इकडचं इंटिग्रेशन दोन्हीचं मिळून आपण एकच प्लस C कॉन्स्टंट घेतला इकडं. तर ॲज द EMF ऑसिलेट्स अबाउट 0 I also oscillate about the integration constant is 0. हे ऑसिलेशन जे आहे हा करंट EMF जर ऑसिलेट होतो 0 अबाउट तर करंट पण हा 0 अबाउट ऑसिलेशन होतो. त्यामुळे इंटिग्रेशन कॉन्स्टंट जे आहे हा C 0 येतो इथं. म्हणून हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन इंटिग्रेशन कॉन्स्टंटची व्हॅल्यू 0 पुट केल्यानंतर रिमेनिंग इक्वेशन जे आहे I इक्वल टू E0 बाय L मायनस ओमेगा कॉस ओमेगा टी बाय ओमेगा. नाउ हियर दिस omega take out of this square bracket, that is here we can write omega L and E0 as it is, and here the minus cos omega t we can write sin of pi by 2 minus omega t. This minus as it is here, and this cos omega t sin pi by 2 minus omega t. Now here
this absorbing minus sign E naught upon omega t sine of this pi by 2 minus omega t. We can write omega t minus pi by 2 minus, and this minus minus cancels here. हे आपण इथं ओमेगा टी अगोदर लिहिलं, पाय बाय 2 नंतर लिहिलं, मायनस कॉमन काढलं तर हे मायनस मायनस इथं ॲब्सॉर्ब झालेलं आहे. ई नॉट अपॉन ओमेगा टी इक्वल टू साइन ऑफ ओमेगा टी मायनस पाय बाय 2, that is I naught. This is E naught upon omega L is nothing but I naught, that is I0. Sin remaining terms are as it is, that is sin of omega t minus pi by 2. E naught by omega L च्या ऐवजी आपण इथं I naught लिहिलेलं आहे. And this I naught is nothing but E naught by omega L is nothing but peak value of current. Current ची peak value आहे ती maximum value आहे. Now here comparing equation current and EMF, we find that the alternating current I lags behind the alternating voltage EMF E by a phase angle of pi by 2 radian, that is 90 degree, or the voltage across L leads the current by a phase angle pi by 2 radian or 90 degree. आता आपण जर करंटचं इक्वेशन आणि EMFचं इक्वेशन व्होल्टेजचं इक्वेशन जर कंपेअर केलं तर व्होल्टेजचं इक्वेशन होतं E इक्वल टू ई नॉट साइन ऑफ ओमेगा टी. आणखीन करंटचं इक्वेशन जे आहे आय इक्वल टू आय नॉट साइन ऑफ ओमेगा टी मायनस पाय बाय 2. तर याच्यामध्ये करंट जे हा करंट लॅग्स बिहाइंड द अल्टरनेटिंग व्होल्टेज. करंट हा व्होल्टेजच्या लॅगिंग आहे, करंट मागे आहे व्होल्टेजच्या, तो पाय बाय 2 रॅडियननं किंवा 90 डिग्री अँगलनं, किंवा व्होल्टेज जे आहे व्होल्टेज लीड्स द करंट, व्होल्टेज पुढं आहे पाय बाय 2 रॅडियननं किंवा 90 डिग्री अँगलनं. म्हणजे इथं इफ AC voltage applied to purely inductive circuit, then here in case of this inductance voltage leads, current lags, current pi by 2 radian किंवा 90 डिग्री अँगलनं लॅगिंग असतो, मागे पडतो, आणि व्होल्टेज पुढं असतं इथं. तर हे आपण इथं या डायग्राममध्ये रिप्रेझेंट केलेलं आहे. डार्क लाईन ही EMFचं ग्राफ आहे सायनोसायडली, आणि आय नॉट जे आहे करंट जे आहे हा करंट आपण इथं डॉटेड लाईन दाखवलेला आहे. ग्राफ आपण जर दोन्ही इक्वेशन जे आहे ई इक्वल टू ई नॉट साइन ऑफ ओमेगा टी याचा जर आपण ग्राफ प्लॉट केला तर असा येतो ही डार्क लाईन. आणखीन आय इक्वल टू आय नॉट साइन ऑफ ओमेगा टी मायनस पाय बाय 2 हा आपण ग्राफ जर प्लॉट केला तर ही डॉटेड लाईन इथून स्टार्ट होते. त्याच्यामध्ये याचं करस्पॉन्डिंग ॲनिमेशन पण आहे. तर हा करंट मात्र पहा ॲट अ टाईम इंक्रीज किंवा डिक्रीज होत नाही. बघा ज्यावेळी हे रेड लाईन आहे, हा रेड हा करंट आहे, ब्ल्यू हे व्होल्टेज आहे. ज्यावेळी करंट इंक्रीज असतो त्यावेळी व्होल्टेज डिक्रीजिंग आहे, ज्यावेळी व्होल्टेज इंक्रीजिंग आहे त्यावेळी करंट डिक्रीजिंग आहे, ज्यावेळी व्होल्टेज मॅक्झिमम आहे त्यावेळी करंट मिनिमम आहे, ज्यावेळी करंट मॅक्झिमम आहे त्यावेळी व्होल्टेज मिनिमम आहे. त्यामुळं करंट आणि व्होल्टेज जे आहेत हे दोन्ही आउट ऑफ फेज असतात. आणखीन करंट हा व्होल्टेजपेक्षा थोडा कमी असतो. बघा ह्याची मॅक्झिमम व्हॅल्यू आणि ह्याची मॅक्झिमम व्हॅल्यू, व्होल्टेजची मॅक्झिमम व्हॅल्यू जास्त आहे, करंटची मॅक्झिमम व्हॅल्यू कमी आहे. करंट हा थोडा व्होल्टेजपेक्षा कमी असतो. आणखीन इथं आउट ऑफ फेज आहे, म्हणजे इथं व्होल्टेज लीडिंग आहे, करंट लॅगिंग आहे बाय एन अँगल पाय बाय 2 radian, that is 90 degree. If current increases, voltage decreases, and if voltage increases, current decreases. If voltage is minimum, current is maximum. If current is minimum, voltage is maximum. If one quantity is decreasing, other is increasing, or one is decreasing, other is increasing. ह्यामध्ये आउट ऑफ फेज असतं करंट आणि व्होल्टेजमध्ये. ह्यामध्ये इथं दाखवले पहा, हा रेड करंट आहे, ज्यावेळी इथं स्टार्टिंग होतं त्यावेळी हा इंक्रीज होत असतो, त्यावेळी हे डिक्रीज आहे. पुढं पण पहा एक डिक्रीज झालं की दुसरं इंक्रीज आहे, सायमल्टेनियसली इंक्रीज आणि डिक्रीज होत नाही रेजिस्टन्स प्रमाणे. इथं इंडक्टन्समध्ये आउट ऑफ फेज आहे करंट आणि व्होल्टेजमध्ये रिलेशन. याचा आपण आता नेक्स्ट फेजर डायग्राम पाहायचे. नाव कन्सिडर दिस फेजर डायग्राम. इन दिस फेजर डायग्राम हिअर ॲज करंट लॅग्स बिहाइंड द व्होल्टेज बाय 90 डिग्री, सो द फेजर रिप्रेझेंटिंग आय नॉट इज टर्न्ड क्लॉकवाईज विथ द डायरेक्शन ऑफ ई नॉट. आता इथं हा ई नॉट आहे, फेजर हा वेक्टर आहे EMFचा, आणि हा करंटचा जे आहे करंटचा वेक्टर हा आपण क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये इथं 90 डिग्री रोटेट केला आहे. त्यामुळं व्होल्टेज जे आहे व्होल्टेज आणि करंट जे आहे ह्या दोन्हींच्या मध्ये 90 डिग्री अँगल आहे. हा हे करंट आहे पहा, इथं आपण हे जर रिप्रेझेंट केलं आहे आय नॉट साइन ऑफ ओमेगा टी मायनस पाय बाय 2, आणि व्होल्टेज जे आहे हे येतं ई नॉट साइन ऑफ ओमेगा टी आहे. हा फेजर आहे, हा EMFचा हा इकडं वेक्टर येतो आणि हा इकडं करंटचा वेक्टर येतो. दोन्हीच्या मध्ये 90 डिग्री अँगल आहे आणि करंट लॅगिंग आहे, व्होल्टेज लीडिंग आहे. दिस इज फेजर डायग्राम फॉर इफ AC voltage is applied purely inductive circuit, and this is फेजर. हे अँटी क्लॉकवाईज मध्ये फेजर इथं रोटेट होते पहा. हा रेड आहे करंट आहे, ब्ल्यू हे
व्होल्टेज आहे हे असं रोटेट होते वेळी हा ग्राफ जे आहे हा सायनोसायडल ग्राफ असा तयार होतो आणि एक व्हॅल्यू डिक्रीज होते दुसरी व्हॅल्यू इन्क्रीज होते. एक मिनिमम असेल तर दुसरी मॅक्झिमम आहे. इथं बघा हा स्टार्टिंगला व्होल्टेज मॅक्झिमम आहे करंट मिनिमम आहे. ज्यावेळी व्होल्टेज डिक्रीज होत आहे त्यावेळी करंट इन्क्रीज होत आहे. करंट ज्यावेळी मॅक्झिमम आहे त्यावेळी व्होल्टेज मिनिमम आहे 0 आहे. असं हे आउट ऑफ फेज इंक्रीज डिक्रीजिंग होत असतं इन केस ऑफ AC व्होल्टेज applied to purely inductive circuit. Now here next one is inductive reactance known as XL. The opposing nature of inductor to the flow of alternating current is called inductive reactance. आता इंडक्टन्स मधून जे करंट फ्लो झाल्यानंतर त्या इंडक्टन्सचा करंटला जो काही अपोजिशन आहे विरोध आहे करंट फ्लो होण्यासाठी तो विरोध जे आहे त्याला आपण इंडक्टिव्ह रिॲक्टन्स असे म्हणतात. दॅट इज ऑपोजिशन ऑफर्ड बाय दॅट इंडक्टर टू फ्लो ऑफ AC करंट. AC करंटला इंडक्टरनं जे काही अपोजिशन केलेलं आहे विरोध केला आहे त्यालाच इंडक्टिव्ह रिॲक्टन्स असे म्हणतात. Comparing equation with Ohm's law, we find that omega L represents the effective resistance offered by the inductance L. It is called inductive reactance and denoted by XL. आता आपण जर ओम्स लॉ बरोबर इक्वेशन कंपेअर केलं तर वरील इक्वेशन तर त्याच्यामध्ये हे ओमेगा एल जे हे रिप्रेझेंट्स इफेक्टिव्ह रेजिस्टन्स. तो इफेक्टिव्ह रेजिस्टन्स जे आहे त्याला आपण XL म्हणतो. हा XL आपण इथं ओमेगा एल कन्सिडर करणार आहे म्हणून आपण XL जे आहे हे ओमेगा एल आहे. मग ओमेगा जे आहे हे ओमेगा 2πf येतं. एल ॲज इट इज ओमेगाची व्हॅल्यू 2π/t आहे. 1/t म्हणजेच फ्रिक्वेन्सी असते म्हणून 2πf येतं ओमेगाची व्हॅल्यू. ओमेगाची व्हॅल्यू आपण 2πf पुट केली. XL जे आहे 2πfl येतं. वेअर f इज द फ्रिक्वेन्सी ऑफ AC सप्लाय. अल्टरनेटिंग करंट EMF आपण जे अप्लाय करतो त्याची फ्रिक्वेन्सी f आहे इथं. द फंक्शन ऑफ द इंडक्टिव्ह रिॲक्टन्स इज सिमिलर टू दॅट ऑफ द रेजिस्टन्स इन प्युअरली रेजिस्टिव्ह सर्किट. आता प्युअरली रेजिस्टिव्ह सर्किटमध्ये रेजिस्टन्सचे जे काही फंक्शन आहे तेच फंक्शन इंडक्टन्सचं AC सर्किटमध्ये असतं. म्हणजे जो काही रेजिस्टन्स DC सर्किटमध्ये रेजिस्टन्स जे काही फंक्शन कार्य करतो अपोजिशनचं तेच फंक्शन कार्य इथं इंडक्टन्स करतो AC करंटसाठी. इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इंडक्टन्स L अँड फ्रिक्वेन्सी f ऑफ द अल्टरनेटिंग करंट. आता इथं बघा XL जे आहे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी आणि इंडक्टन्स L आहे. म्हणजे XL जे आहे हा f वरती आणि L वरती डिपेंड असतो डायरेक्टली. 2π हे कॉन्स्टंट आहे. म्हणजे फ्रिक्वेन्सी वाढल्यानंतर इंडक्टन्स वाढतो इंडक्टिव्ह रिॲक्टन्स वाढतो आणि सेल्फ इंडक्टन्स जे आहे L कॉन्स्टंट हा वाढल्यानंतर इंडक्टिव्ह रिॲक्टन्स वाढतो. द डायमेन्शन्स ऑफ इंडक्टिव्ह रिॲक्टन्स इज द सेम ॲज दोज ऑफ रेजिस्टन्स अँड इट इज SI युनिट इज ओहम. आता डायमेन्शन जे आहेत ह्या इंडक्टन्सचे इंडक्टिव्ह रिॲक्टन्सचे सेम ॲज दॅट ऑफ रेजिस्टन्स. रेजिस्टन्सचे जे काही डायमेन्शन्स आहेत तेच डायमेन्शन्स ह्या इंडक्टिव्ह रिॲक्टन्सला येतात. आणखी ह्या इंडक्टिव्ह रिॲक्टन्सचं पण SI युनिट पण हे रेजिस्टन्स इतकंच आहे म्हणजेच ओहम आहे. अ प्युअर इंडक्टर ऑफर्स 0 रेजिस्टन्स टू DC. तर प्युअर रेजिस्टन्स जे आहे प्युअर इंडक्टर जे आहे हा प्युअर इंडक्टर हा DCला 0 रेजिस्टन्स ऑफर करतो. म्हणजे DC फ्लो त्यावेळी हा रेजिस्टन्स जे आहे हा इंडक्टरचा 0 असतो DC साठी. इट पासेस DC अँड ब्लॉक्स AC ऑफ व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी. तर आपण इंडक्टर जे आहे इंडक्टर हा DC पास करतो AC ब्लॉक करतो फॉर व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी. व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी आपण जर अप्लाय केली त्यावेळी AC तिथं ब्लॉक होतं. AC पुढे फ्लो होत नाही ह्या इंडक्टरमधून. तिथं फक्त DC पास होतं DC फ्लो होतं. आणखी तिथं AC करंट जे आहे AC व्होल्टेज आहे इथं ब्लॉक होतं फॉर दिस इंडक्टिव्ह सर्किट. Thank you for watching this video. Keep watching videos and don't forget to subscribe, like and share.